नमस्कार मंडळी, आज आपण शिमला मिरची किंवा ढोबळी मिरचीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला शिमला मिरची घेताना छोट्या आकाराची घ्यायची, म्हणजे ती कोवळी असते आणि आपल्याला ती भरून करायची आहे। शिमला मिरची इथे मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे, तर मधोमध कापून घ्यायची। वांगे जशी चिरतो अगदी तसेच भरून करायची असल्यामुळे त्यासाठी मसाला बनवून घ्यायचा। आधी आपण 2 चमचे धने, थोडंसं खोबरं, 1 चमचा तीळ व 1 चमचा जिरे मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्यायचे। त्यानंतर लसूण व पाऊण वाटी शेंगदाणे घालायचे, ते पण व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे। त्या वाटणात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडासा हिंग, 1 चमचा काळा मसाला, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ व 1 चमचा तेल घालून व्यवस्थित मिक्स करायचं। गरज वाटल्यास 1-2 चमचा पाणी टाकू शकता। मसाला पण इथे तयार आहे, तर मिरच्यांमध्ये भरपूर असा मसाला टाकून मिरच्या भरून घ्यायच्या। तर इथे सर्व मिरच्या भरून घेतल्या आहे। थोडासा मसाला उरला आहे, त्याचा वापर आपण भाजी बनवताना करू। तर कढई ठेवली आहे गॅसवरती, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं। कढीपत्ता टाकायचा, लगेचच भरून घेतलेली शिमला मिरची पण टाकून घ्यायची सर्व त्यामध्ये। तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे शिमला मिरची आणि त्यावरती 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं। 2 मिनिटांनी झाकण उघडून पुन्हा हलवून घ्यायचं आणि राहिलेला मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा। अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, झाकण ठेवून द्यायचं आणि अधूनमधून भाजी हलवत राहायची आहे। चवीला अतिशय अप्रतिम होते। ज्यांना आवडत नाही तेही अगदी आवडीने भाजी खातील। तर बघा, इथे भाजी बनवून तयार आहे। सर्व करून घ्यायची। मस्त अशी चमचमीत झणझणीत शिमला मिरचीची भाजी रेडी आहे।